एवढ्या वरतून खाली आलोय. अर्धकुमारी माताचं मंदिर आहे. इथे हे कार्ड आहे ते आता आपण यात्रा कार्ड ते इथे जमा करायचे. इथे आम्ही अर्धकुमारी मंदिरला आम्ही इथे आलेलो आहे. आता इकडे गर्दी आहे भरपूर. इथे अर्धकुमारी मंदिर जवळ भरपूर अशी गर्दी आहे. माणसं लाईनसाठी थांबलेली आहेत बॅगा वगैरे घेऊन. लवकर अशी लाईन लागत नाही आणि लवकर आपल्याला दर्शन होत नाही. एक दिवस तरी थांबायला लागतो. म्हणून तर बघू शकता. आता तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे बघा, ही एवढी गर्दी आहे. नाही एवढी गर्दी आहे. जास्त गर्मी हे मंदिर आहे आणि इकडे सर्व माणसांचे नंबर लागलेले आहेत हे करायसाठी. अर्धकुमारी मंदिर म्हणजे गुफेमधून जाण्यासाठी हे इकडे एवढे थांबलेले आहेत माणसं. आम्ही तिथे बाहेरूनच दर्शन घेतलं. गुफेमध्ये गेलो असं तर वैष्णोमाता देवी मंदिरच्या इथे हे नसतं आलं. जवळपास आलेलो आहे आणि इकडे पुढे गेलेत आणि इकडे काका आले असं करायला. काका हा हे बघा हेलिपॅड. आम्ही एवढ्या वरती आलेलो आहे. हे बघा एवढा खालून आलेलो आहे. आम्ही आता 6 किती वाजलेत रे माहीत नाही. 7:01 6:30 वाजले. 3:30ला निघालेलो आणि आता अजून अर्धा तास चालायचं आहे. केबल कार आमचं म्हणजे रोपवे बंद झालं आहे भैरवनाथाला जाण्यासाठी. 6 वाजेपर्यंत रोपवे असतं. भैरवनाथाला जायला आम्हाला परत 2 तास चालायला लागणार. 2 ते 2.5 तास जाणार. 3 किलोमीटर आहे पण भरपूर असं म्हणजे दम लागतो इथं थोडं जरी चाललं तरी. आणि आता थंडी वाढलेली आहे म्हणजे हाताला आता गारवा लागतोय आणि इकडे ऊन आणि हे झालं. इथे आहे ना लॉकर घ्यायचं आहे. बघा इथे लॉकर घ्यायचं आहे आणि इकडे ह्या बाजूला हे लॉकर आहे. त्याच्यामध्ये आपला पर्स वगैरे सर्व ठेवून द्यायचं. वरती काही अलाउड नाही आहे आणि हे पण नाही आहे म्हणजे फोन वगैरे काही घेऊन जाऊ शकत नाही. आपण इथे या लॉकरमध्ये घेऊन जायची चावी त्यांच्याकडनं. नंतर मग आपण येताना घेऊन यायची. 10:30 वाजलेत. 10:30 वाजलेत. दर्शन झालेलं आहे. भैरवनाथाला आम्ही जातोय आता. भैरवघाटी मंदिर बघा इकडे लिहिलं आहे भैरवघाटी मंदिर 2 किलोमीटर पण 2 तास लागतात तिथे जायला. बघा किती वाजता पोचते. पोरं गेलेत पुढं आम्ही चाललो हळूहळू. चला आम्ही आलो आता भैरवनाथ पोचलो आम्ही. आणि इथे प्रसादीसाठी इथे सगळं दुकान आहे तिथे या बाजूला इकडे. आणि ईशान बघा काठी घेऊन
आणि हा ये पाण्याची बॉटल घेते, तहान लागले यांना. इथे आलेलो आहे आम्ही वरती. वाजले 11:30 की 12:30. इथे लंगर आता टाईम नाही, संध्याकाळचा टाईम असेल, जेवणाच्या टाईमाचा. गेल्या वर्षी मी आलेली तेव्हा इथे मस्त फोटो काढलेले मी, सनसेटच्या टाईमला आलेली, एकदम भारी फोटो निघालेले. आता रात्र झाली यायला, नाही तर मस्त सनसेट दिसलं असतं, एकदम भारी दिसतो इथून. बघू पुढच्या वर्षी जर आली तर मग लवकर. आमची ट्रेनच लेट झाली ना या वर्षाला, म्हणून तर आम्हाला टाईम लागला. इथं भैरवनाथाचं मंदिर आहे त्या बाजूला. इथे आता आपण जाऊया. मोबाईल अलाउड नसणार तिथे. हा तिकडनं आता सरळ खाली उतरायचंय. एकदम डेंजर चढाई. चल चल आता इथून जायचं आतमध्ये आपल्याला. जास्त गर्दी नाही. चल सांगते तुला, तिथे आहे बघ धूप केलेलं आहे. चल चला भैरव बाबाच्या दर्शनाला आपण जायचंय. आणि गर्दी नाही अजिबात, कारण रात्रीचा टाईम आहे, अजून माणसं येतात खालून. मी पटापट पुढे आलोय. आम्ही इथं थांबलोय. तुमच्यात कोणतरी ब्राह्मण असेल त्याला बोलले ब्राह्मण टाईमसाठी चहा वगैरे घेतलाय, थांबलोय. आता वाजलंय 1:45 आणि अजून आम्ही चालतोयच आहे. मी चालतोयच आहे, अर्धी पुढे अर्धी मागे असे चालले. ते 1:45 वाजलेत, अजून 1 तास लागेल, म्हणजे 3 वाजतील जाईपर्यंत. 10:30 वाजता आम्ही भैरवनाथला होतो. आता बघू किती वाजता पोचतो इथे. आणि घोडेसवारी इकडनं चालू झालेली आहे. चला आता आपण भेटूया खाली गेल्यावरती. आणि हे बघा इकडे या बाजूने सर्वजण चालतात. आणि हे बघा एवढं खाली, अजून एवढं खाली जायचं आहे आपल्याला. आणि ईशानला मी ह्याच्यामध्ये माझ्या गाडीमध्ये टाका घातलाय, कारण तो एवढा चालू शकत नाही, म्हणून त्याच्यामध्ये त्याला मी घातलेलं आहे. दुसऱ्या पाठीमागून येतोय काका आणि ते, मी आणि ते पुढे चाललंय. हे बघा आता आपण उतरताना काय वाटत नाही, उतरताना पटकन होतो, पण चढताना दम लागतो भरपूर. असा चढताना दम लागतो, उतरताना पटापट होतं. फक्त हातात काठी पाहिजे. मी काठी पण नाही घेतली, काठी असती तर अजून हे झालं असतं. चढताना जास्त त्रास होतो, म्हणजे श्वास फुलल्यासारखा होतो. आणि आता रात्रीचा टाईम आहे त्याच्यामुळे हे होते. 1 वाजलं आहे जवळपास. ते अयू हे बघा इथे हे करतात आहे, सामान वरती पोचवतात आहे. आणि इथे एवढा काळोख झालेला आहे. आणि इकडे सिटी दिसते, जम्मू सिटी. आणि हे बघा पूर्ण काळोख, जिथे जिथे थोडे थोडे लाईट आहे. आणि एक मस्त आहे इथे गाणी चालू आहे, ते देवी मातेची. इथे धस आलेली आहे. आणि इकडनं बघून घोडे येतात हे बघा. आणि इथे मग ते आपल्याला पटापट पटापट चालत जायचं. जास्त टाईम नाही लागत, हार्डली मतलब 3 तास लागतात आहे. आणि इकडे खाली मस्त असं शहर दिसतंय हे बघा त्या बाजूने. इकडे ते ट्रेन स्टेशन तिकडे दिसतंय त्या बाजूने. चला आता आपण जाऊ खाली पटापट. एवढ्या वरतून खाली आलोय. अर्धकुमारी माताचं मंदिर आहे इथे. हे कार्ड आहे ते, आता आपण यात्रा कार्ड ते इथे जमा करायचे. आता इथून शेअरिंग रिक्षा करायचे डायरेक्ट हॉटेलला जाण्यासाठी. इकडे रिक्षावाले आहेत. मालिश करतो ईशान, मालिश.
3 वाजलेत आणि मालिश चालू झाले इकडे. आमचं हॉटेल आणि इकडे बाजूलाच नाश्ता करतील काकीही. आणि आम्ही चाललेलो आहे मानसरोवर लेक आणि मानसरोवर लेकला चाललो आहे आम्ही आणि नाभामाता मंदिरला. गेल्या वर्षी पण आम्ही गेलेलो, त्या वर्षी पण जातोय. आणि छोटी मिनी बस केलेली आहे, तर तिथून आम्ही जाणार आहे हे करायला. आम्ही आलेलो आहे नाभामाता